गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी आम्ही बाहेर चाललो होतो नाश्ता करायला. अनिकेत आज बऱ्याच दिवसांनी मला म्हटला होता, चल तुला आज मी बाहेर घेऊन जातो नाश्ता करायला. तर आम्ही मस्तपैकी तयार वगैरे झालो. नारळ पाणी पिलं. सकाळ सकाळी छान वाटलं. नारळ पाणी इतकं थंड थंडगार होतं. नारळ पाणी पिलं आणि आम्ही गेलो नाश्ता करायला. तर माझा अवतार तर तुम्ही बघताच आहे गाडीवरती काय झालं आहे. तर बेकार अवतार झाला होता. पिल्लू पण झोपलं होतं. तर मस्त असं पनीर पराठा मागवला होता आम्ही दोघांनी खाल्ला. अनिकेतसाठी मागवला होता पराठा आणि माझ्यासाठी मागवले होते मी थालीपीठ. खूपच टेस्टी होता पराठा. बाहेर आलो होतो, पण बाहेर तर सगळं मतदानाचा प्रचाराचं चाललं होतं. त्यामुळं रमाबाळ पण उठलं. मोठमोठ्याने त्यांची गाणी वगैरे लागलेली होती. आवाज चालला होता. रमाबाळ पण उठून बसलं होतं. तिला पण बघितलं. म्हटलं चल आता इकडे आलोच आहे, तर आपण आजीला पण भेटायला जाऊयात. तर मग अनिकेत म्हटलं ठीक आहे जाऊया. मग आम्ही निघालो आजीकडे. याच मंदिरात आम्ही आलो होतो रमाबाळाला 1.25 महिन्याची झालेली असताना. तर पोचलो आम्ही घरी आणि घरी गेल्यानंतर बघा जाता जाता सगळ्यांना भेटतच चाललो होतो. तर रमाबाळ बघा कसं दार वाजवते. आधी मी वाजवलं, नंतर रमाबाळाने वाजवलं आणि मग मस्त आत गेले. हरभरे आणले होते मम्मीने. मी मस्त हरभरे वगैरे खाऊन घेतले आणि रमाबाळ वगैरे तिथं बसलं होतं खेळत. तर रमाची मैत्रीण आली होती रमाला भेटायला. ही आहे नम्रता. नम्रता आली होती रमाला भेटायला. ती तिला चारत होती संत्रे. आम्ही तिला म्हणत होतो नको देऊ, पण रमाबाळाची मैत्रीण आहे ना ती, त्यामुळे ती तिला खाऊ घालत होती. आणि मस्त मस्त आम्ही बसलो थोडा वेळ आणि खेळलो वगैरे आणि निघालो घरी. कारण की आम्ही थोड्याच वेळासाठी गेलो होतो. तर रमासाठी एक ड्रेस पण घेतला जाता जाता आणि घरी जायचं होतं आम्हाला. रेशनिंग पण भरायचं होतं. उशीर झाला होता आणि घेतलं कामाला पण जायचं होतं. मग गेलो पटपट आणि रेशनिंग वगैरे घेतलं. तांदूळ गहू वगैरे घ्यायचे होते मला, मग ते घेऊन गेलो. मम्मीने बघा रमाबाळासाठी हा चंबू मागवला होता. तर मम्मीने तो दिला होता मला येता येता. तर बघा हा छोटासा चंबू, तुम्ही काय म्हणता याला? तर हा छोटा तांब्या असतो त्याला चंबू असं म्हणतात. मग त्याच्याबरोबर खेळणं चाललं होतं बाबासोबत, रमाचं आणि बाबाचं. आज करेक्ट 10 वाजता मी रमाला झोपवून घेतलेलं आहे, कारण की ती खूप लेट झोपायला लागलेली आहे. म्हटलं आज सगळं शांततेत काम करणार मी आणि रमाला उठूच देणार नाही आहे, कारण की खूप लेट होतो आहे झोपायला. मग तिला झोपवून घेतल्यानंतर बघा मी स्वयंपाक करायला घेतला. अगोदर सगळे मसाले भरून घेतले, कारण की मसाले पण संपले होते. मस्तपैकी आज म्हटलं काय बनवावं विचारच करत होते. तर घरामध्ये सुकट होती फ्रीजमध्ये ठेवलेली. म्हटलं आज सुकटचा आणि भाकरीचा प्लॅन करूयात, कारण की आज साहिल पण नव्हता जेवणार आणि अनिकेत पण नव्हतं जेवणार. साहिल तर येणारच नव्हता घरी. त्यामुळं मग माझ्यापुरतं काय करायचं म्हणून म्हटलं मी सुकट आणि भाकरी करते माझ्यापुरती थोडीशी. मस्त अशी सुकट धुवून स्वच्छ वगैरे आणि भाकरी बनवायला घेतली. अनिकेतला मी सारखं विचारत होते तू जेवणार आहे का जेवणार आहे का, पण तेव्हा तर अनिकेत म्हटला मला भूक नाही आहे. तरी पण मी एक एक्स्ट्रा भाकरी बनवून ठेवणार होते, कारण की त्याला मला वाटलंच त्याला भूक लागेल. आणि तसंच झालं. संध्याकाळी अनिकेतला भूक लागली आणि त्याने ती राहिलेली भाकरी खाऊन घेतली. तर मस्त असं मी जेवायला घेतलं आणि तेवढ्यातच रमाबाळ उठून बसलं. असंच होतं नेहमी सगळ्यांसोबत आणि माझ्यासोबत पण घडलं. तर भेटू उद्याच्या